अधिक मासामध्ये का लावले जाते वेणी माधव वात? श्री स्वामी समर्थ मंडळी, हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. आपल्या देवाऱ्यात दिवे लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातीच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. 33 फुल वातींची अद्वितीय गुंफण. वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्या वातींपासून एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवशक्तीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात. वेणी माधव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या एकत्रित शक्तीचे रूप मानले जाते. ज्याप्रमाणे ह्या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी नाते. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांची माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देवाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहेत. अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावीत. तर वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे. तर लक्ष्मी प्राप्ती. या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवाचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. तर पापांचा नाश. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते, तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच कार्तिक मासाचे विशेष महत्त्व. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावल्याने अनंत पटीने पुण्यफळ मिळते. कौटुंबिक शांतता. त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. कशी प्रज्वलित करावीत? तर ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरंजनात किंवा समाईत प्रज्वलित केली जाते. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते, तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. तर घरातील ज्येष्ठ बायका ह्या वाती तयार करत असतात. आता पूजेचे सामान मिळते अशा ठिकाणी ह्या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील ही वात कशी करायची याचे व्हिडिओ आहेत. त्यानुसार ह्या वाती घरच्या घरी तयार करता येतील. तसेच ही वात कशी असते याचा फोटो मी थंबनेलवर लावलेला आहे. तर वेणी माधव वात कशी बनवावी आणि लावावी? तर वात तयार करणे. कापसाच्या 33 लहान फुलवाती घ्याव्यात. ह्या 33 वाती गुंफण एकत्रित वेणीसारखे गुंफणे करून एक मोठी वात तयार केली जाते. ही वात प्रयागराजच्या वेणी संगमाचे प्रतीक मानले जाते. तुपात भिजवणे. ही तयार केलेली मोठी वेणी माधव वात गाईच्या शुद्ध तुपात
पूर्णपणे भिजवून घ्यावीत. दिव्यामध्ये ठेवणे. ही वात एका मोठ्या मातीच्या किंवा निरंजनामध्ये किंवा समाईमध्ये ठेवावीत. प्रज्वलित करणे. अधिक मासात सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर हा दिवा प्रज्वलित करावा. मंत्र. दिवा लावताना ओम नमो नारायणाय किंवा वेणी माधवाय नमः या मंत्राचा जप करावा. वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व. ही वात लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. 33 वातीचे हे दान 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळवून देते अशी श्रद्धा आहेत. आणि ही वात अधिक मासात एकदा तरी नक्की लावावी असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.